वेलकम स्टुडंट्स. आता आपण जॉमेट्री मधला 5th चॅप्टर स्टार्ट करतोय, तो म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री. आपले अल्जेब्राचे 3 लेसन्स पूर्ण झालेले आहेत आणि जॉमेट्रीचे आता 4 लेसन कंप्लीट झालेत. पण अल्जेब्रातला जो 4th लेसन आहे, 4th लेसन हा तुमच्या टेक्स्टबुक मधला सगळ्यात महत्त्वाचा लेसन आहे आणि तो क्लासरूम मध्ये शिकणं तुम्हाला तुमच्या दृष्टीने जास्त फायद्याचं आहे. त्यामुळे समजा काही लोकांना जरी तो टर्मिनल एक्झामला जरी असला तरी त्याचा फार विचार आता करू नका. मी तो लेसन मुद्दामून सर्वात शेवटी ठेवणार आहे. जर आपल्याला सुदैवानं परमिशन मिळाली, क्लासेस एकत्र म्हणजे आपल्याला जर सुरू आता लगेच झाले आपले, तर मी तुम्हाला तो लेसन इमिजिएट क्लासरूममध्ये शिकवेन. तो सोडून बाकीचे सगळे मॅक्सिमम सिलेबसचा पार्ट मी आधी तुमचा कव्हर करणार आहे. तर आता कोऑर्डिनेट जॉमेट्री हा फार सोपा लेसन आहे, पण याची सुरुवात करूया. त्या लेसन जिथं सुरू झालंय तिथं तुम्हाला लेट स्टडी मध्ये काय 3 कन्सेप्ट आहेत बघा. डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला आणि स्लोप ऑफ अ लाईन, अशा 3 टर्म्स आहेत. तर डिस्टन्स फॉर्म्युला हा काय प्रकार आहे आपण बघूया. लक्षात समजा तुम्ही 2 पॉइंट्स ए आणि बी ग्राफ मध्ये प्लॉट केले असतील, तर त्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स कसं काढायचं, त्याचा फॉर्म्युला काय आहे. आता मी तो फॉर्म्युला कसा तयार झाला हे तुम्हाला दाखवतो. मी समजा नाही कळलं फारसं तरी तर काहीही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त फॉर्म्युला लर्न करायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं, हे लक्षात ठेवायचं. बघा, ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस हे ड्रॉ केलेले. ए पॉइंट इथे आहे, ए त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 आणि हा बी पॉइंट आहे, इथं बी पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 असे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. आणि आपल्याला त्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स पाहिजे, म्हणजे ए आणि बी त्यातलं डिस्टन्स तुम्हाला पाहिजे. हे डिस्टन्स किती. आता मी काय करतोय ते नीट लक्षात द्या. बघा, याला थोडेसे ग्राफचे बेसिक्स आपल्याला क्लिअर असावे लागतात बरं का. ग्राफचे बेसिक्स जे असतात ना ते थोडेसे क्लिअर असावे लागतात. ए पॉइंट मधून मी इथं खाली परपेंडिक्युलर ड्रॉ केला. मग याचा एक्स कोऑर्डिनेट x1 आहे की नाही, म्हणजे इथे x1 असलं पाहिजे. नंबर लाईन वर आपल्या एक्स ऍक्सिस वर इथे x1 असलं पाहिजे. तसा इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा x2 आहे ना, x कोऑर्डिनेट म्हणजे इथे x2 असलं पाहिजे. आता असंच ए मधनं y ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ करा. इथं y1 असला पाहिजे आणि त्या बी पॉइंट मधनं इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करा. हे y2 असलं पाहिजे. आता हे मी असं का लिहिलंय याचं साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला. हे बघा, आता हे तर तुम्हाला सगळ्यांना येतं. हे बघा, 1 2 3 4 1 2 3. मी हा जो पॉइंट प्लॉट केलाय ना बघा, हा 4 3 असा पॉइंट प्लॉट केलाय. समजा त्या पॉइंटला पी नाव दिलं. असं का, तर एक्स ऍक्सिस वरचं रीडिंग जेव्हा घेतो ना मी, तेव्हा हे 4 दिसलं पाहिजे आणि वाय ऍक्सिस जेव्हा मी रीडिंग घेतो ना तेव्हा ते वाय कोऑर्डिनेट 3 दिसला पाहिजे. तर मग विचार करा, इथं हा x1 y1 पॉइंट आहे ना, मग इथं काय दिसलं पाहिजे x1. इथं काय दिसलं का खाली 4 हा नंबर इथं दिसत असतो, 3 हा नंबर तुम्हाला इकडे दिसतो. मग इथं काय दिसलं पाहिजे x1, इकडे काय दिसलं पाहिजे y1. तसं ह्याच्या बाबतीत इथं काय दिसलं पाहिजे x2, इकडे काय दिसलं पाहिजे y2. ओके, आता फक्त मी हा पार्ट मी आहे तसा पुढे कंटिन्यू करतो बस. बाकी काही नाही. ही लाईन आहे ना, ही पुढे एक्सटेंड केली बस. ठीक आहे. या सगळ्या लाईन्स पॅरलल परपेंडिक्युलर अशा असल्यामुळं हा अँगल काय सगळे इथं अर्थात राईट अँगल आहे. हा अँगल किती आहे, राईट अँगल आहे. ठीक आहे. आपल्याला AB हे डिस्टन्स पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, AB हे डिस्टन्स पाहिजे. आता मला सांगा, हे बघा, जर मी तुम्हाला असं इथे एक पॉइंट इथे एक मार्क केलं इथे आणि हे डिस्टन्स किती असं विचारलं तुम्हाला, हे इथे बघा, हे नंबर लाईन वर हे डिस्टन्स किती आहे सांगा. तर 1 + 1 आणि 1 2 युनिट्स डिस्टन्स आहे. ऍक्च्युअली 2 नाही येते, 4 - 2 इतका येते. ते डिस्टन्स किती आहे सांगा, 4 - 2. मग तसं माझा प्रश्न असा इथे, हे बघा, हे डिस्टन्स किती आहे सांगा. हे डिस्टन्स किती आहे सांगा. तर ते x2 - x1 डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स किती आहे सांगा, x2 - x1 आहे. तसं हे डिस्टन्स किती आहे सांगा. हे डिस्टन्स y2 - y1 आहे. हे डिस्टन्स किती आहे सांगा, y2 - y1 आहे. हे डिस्टन्स, मग हे डिस्टन्स जेवढं आहे ते इथं असेल, म्हणजे हे x2 - x1 असेल आणि हे डिस्टन्स एवढंच. हा रेक्टँगल आहे,
हा रेक्टँगल आहे, हा पण रेक्टँगल आहे, हा रेक्टँगल आहे, अपोजिट साइड सेम असतात. मग हे y2 मायनस y1 इथं असलं पाहिजे, y2 मायनस y1. आता आपण समजा त्या पॉइंटला मी सी नाव दिलं तर ए बी ह्या नाव, तर तो ट्रायंगल एबीसी दिसला का बघा तुम्हाला? एबीसी ट्रायंगल दिसला. ट्रायंगल काय सांगा तो? एबीसी. त्या ट्रायंगल मध्ये आपण जर पायथागोरस थेरम वापरला, ट्रायंगल मध्ये आपण जर पायथागोरस थेरम वापरला तर सांगा AB स्क्वेअर इक्वल्स, ट्रायंगल एबीसी कडे बघा, AB स्क्वेअर इक्वल्स हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल्स साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. थेरम ऑफ पायथागोरस, थेरम ऑफ पायथागोरस. AB स्क्वेअर आहे सांगा AC चा स्क्वेअर. आता AC किती आहे वाचा तिथे AC बघा ना, इथे लिहिले की मी AC किती आहे. तर अरे हा A पॉइंट आहे ना, हा इथे आहे ऍक्च्युअली, हा A पॉइंट आहे, तो हा B पॉइंट आहे, तो इथे आहे हा. मग AC स्क्वेअर म्हणजे काय सांगा? तर x2 मायनस x1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. BC स्क्वेअर म्हणजे काय सांगा? BC म्हणजे तर y2 मायनस y1 चा ब्रॅकेट स्क्वेअर, y2 मायनस y1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हा AB चा स्क्वेअर आहे याच्यामध्ये. मग जर तुम्हाला डिस्टन्स AB पाहिजे असेल तर स्क्वेअर रूट ऑफ डिस्टन्स AB पाहिजे असेल तर ह्याचं सगळं स्क्वेअर रूट घ्यायचं. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याला म्हणतात डिस्टन्स फॉर्म्युला. आता आणखी एक सांगतो, हा डिस्टन्स फॉर्म्युला असा लिहिला तरी चालतो बरं का. AB इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 च्या ब्रॅकेट स्क्वेअर ऐवजी x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला तरी चालतो, प्लस y1 मायनस y2 चा ब्रॅकेट स्क्वेअर पण चालतो. याचं कारण सांगतो मी तुम्हाला, लक्षात घ्या. सर हे मागे पुढे झाले की, तर मायनस मध्ये जेवढे ऐका 3 मायनस 5 आणि 5 मायनस 3 याच्यात प्रचंड फरक आहे. कारण एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आन्सर आहे, पण त्यांच्या ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये मात्र काहीही फरक नसतो, हे इक्वल असतात. 3 मायनस 5 चा स्क्वेअर बघा करून आणि 5 मायनस 3 चा स्क्वेअर करून बघा, दोन्ही सेमच असतात. इथं स्क्वेअर असल्यामुळे आतमध्ये x1 मायनस x2 मागे पुढे झालं तरी चालतं, हे लक्षात ठेवा. हे चालतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं हा जो आहे तो डिस्टन्स फॉर्म्युला आहे. हा रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्हाला हा पाहिजे तर हा वापरा, असं काही नाही. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. मी तर असंही म्हणत नाही ह्याला, मी काय म्हणतो माहिती काय, फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर. ते फर्स्ट काय सगळं सांगतो, एक्झाम्पल मध्ये सांगतो मी. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, हे रूट मध्ये लिहायचं. ह्याला म्हणतात डिस्टन्स फॉर्म्युला. आता हा डिस्टन्स फॉर्म्युला तुमच्या इथं पुस्तकात किंवा वहीत कुठे आहे तो जरा लिहून ठेवा. वही पुस्तकात कुठे आहे मी तुम्हाला दाखवतो. बघा पेज नंबर 103 बघा सगळ्यांनी, पेज नंबर 103 त्यातला रिमेंबर दिस म्हणलं बघा, रिमेंबर दिस त्यातला सेकंड पॉइंट बघा. सेकंड पॉइंट, इफ द पॉइंट्स P x1 y1 Q x2 y2 lie on the xy plane, म्हणजे इथे बघा हे xy प्लेन मध्ये असतील, then distance PQ equals, बघा डिस्टन्स AB च्या ऐवजी आता PQ आले. हा फॉर्म्युला लिहून दिला बघा, रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. आणि आता खाली काय केलंय सांगतो मी. हे बघा AB जर असा असेल तर स्क्वेअर केला समजा तुम्ही AB चा किंवा इथे कुणाचाही स्क्वेअर केला तर त्यातलं रूट निघून जातं. मग AB स्क्वेअरचा आन्सर काय आलं सांगा. बघा काय आलं सांगा, तर x2 मायनस x1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हाच डिस्टन्स फॉर्म्युला आपण विदाउट रूट वापरायचा असेल तुम्हाला तर AB चा स्क्वेअर म्हणायचं. काय म्हणायचं, AB चा स्क्वेअर. आणि नुसतं डिस्टन्स AB पाहिजे असेल तर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला एक पॉइंट. मेन हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. आता एखाद्या पॉइंटचं जर ओरिजिन पासूनचं डिस्टन्स तुम्हाला पाहिजे असेल, एखाद्या पॉइंटचं ओरिजिन पासून जर तुम्हाला डिस्टन्स पाहिजे असेल तर त्यासाठी काय फॉर्म्युला आहे तो आपण आता पाहूया. हाऊ टू फाइंड द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम ओरिजिन. फ्रॉम ओरिजिन लक्षात. हा समजा O पॉइंट आहे, O त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 0 आणि A पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x आणि y. तर आपल्याला डिस्टन्स OA पाहिजे, तुम्हाला डिस्टन्स OA पाहिजे. आणि आता आपण एक डिस्टन्स फॉर्म्युला तयार करून घेतलाय, त्याचा वापर करून इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार.
मग ए एक्स वाय असू देत किंवा x1 y1 असू देत, काही चालतं. बघा त्याच्या खाली मी पेन्सिलने x1 y1 लिहितोय आणि त्याच्या खाली लिहितोय x2 y2. आत्ताच तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला होता. OA म्हटलं डिस्टन्स काढायचं. काय फॉर्म्युला आहे ते सांगा. रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ, चला x2 कोण आहे इथं बघायचं खाली. x2 म्हणजे कोण आहे x. बघा x2 म्हणजे x. x1 कोण आहे सांगा 0. x मायनस 0 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. आता y2 कोण आहे सांगा इथं. y2 म्हणजे y मायनस y1. y1 म्हणजे कोण आहे 0 त्याचा स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ x मायनस 0 म्हणजे xच ना, x स्क्वेअर प्लस y मायनस 0 म्हणजे y त्याचा स्क्वेअर म्हणजे ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काय आलं बघा. डिस्टन्स OA काय आलं. रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काय सांगा. रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. बघा पेज नंबर 103 वर बघा. पेज नंबर 103. The coordinates of origin are O00. पहिला पॉइंट बघा त्यातला. रिमेंबर दिस. Coordinates of origin are O00. त्याच्यानंतर hence if the coordinates of point P are x y, हे x मी नाव फक्त a घेतोय पॉइंटला, बाकी काही नाही. x y then distance OP, बघा distance OA equals root of x square plus y square. Root of x square plus y square ह्याला म्हणायचं डिस्टन्स फॉर्म्युला. हे दोन्ही फॉर्म्युले पहिल्यांदा वहीत लिहून ठेवा. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम ओरिजिन इज असं म्हणायचं. द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम ओरिजिन इज हा फॉर्म्युला लिहायचा. अँड डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ए बी इज खालचा फॉर्म्युला लिहायचा. डिस्टन्स PQ आहे ना, तो AB काय, PQ काय, CD काय, नावं काय पॉइंटची असतील त्यानुसार ते डिस्टन्स PQ, डिस्टन्स CD, डिस्टन्स MN तो चेंज करायचा. फॉर्म्युला मात्र नाही, फॉर्म्युला तोच. रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा विदाउट रूट पाहिजे असेल, विदाउट रूट तर स्क्वेअर करायचा. डिस्टन्स PQ चा स्क्वेअर इज इक्वल टू विदाउट रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले पाठ करा. आपण आता पहिला एक्सरसाइज ह्यातला पाहायला चालू होणार आहे. अतिशय सोपा लेसन आहे हा, लक्षात ठेवा. मी एखाद दुसरं एक्झाम्पल दाखवणार आणि तुम्हाला तो सगळा एक्सरसाइज तुम्ही काय करायचा आहे, कंटिन्यू करायचा. ओके. ओके, आता प्रॅक्टिस सेट 5.1 बघायचं आहे त्याला. प्रॅक्टिस सेट 5.1 त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय विचारलं बघा तुम्हाला. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ पॉइंट्स. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ पॉइंट्स. ठीक आहे. बघा एखादं तुम्हाला प्लस मायनस मधलं करून दाखवतो, एखादं फ्रॅक्शन मधलं करून दाखवतो. हा अगदी दोन क्वेश्चन मी त्यातले करणार आहे. मग मी कुठले करतो बघा त्यातले. तर क्वेश्चन नंबर 4 आणि 6 मी करतो त्यातले. 4 आणि 6. ठीक आहे. त्यातला फोर्थ क्वेश्चन आपण लिहूया. सांगा पॉइंट्स काय काय दिले सांगा तुम्हाला. L ब्रॅकेट मध्ये 5 मायनस 8 हे झाले L चे कोऑर्डिनेट्स आणि M चे कोऑर्डिनेट्स आहेत तुमच्याकडे. M चे कोऑर्डिनेट्स आहेत ब्रॅकेट मध्ये -7 -3. त्याच्यामध्ये साइन मध्ये मिस्टेक व्हायची शक्यता फार जास्त असते, लक्षात ठेवा. आणि ह्या दोन पॉइंट्स मधला आपल्याला डिस्टन्स पाहिजे. आता तुम्ही हे लिहून घेतलं नाही की याच्या खाली पेन्सिलनं x1 y1 आणि x2 y2 हे लिहायला विसरायचं नाही, सगळ्यात महत्त्वाचं. मग फॉर्म्युला लिहायचा. डिस्टन्स LM इज इक्वल टू रूट ऑफ काय फॉर्म्युला आहे सांगा. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. उलट पडले आता x1 मायनस x2 करून बघा. तुम्ही लिहिताना तसं करून बघा, मॅच होते की बघा. बरोबर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ बघा x2 मायनस x1. x2 किती आहे -7. नीट लक्ष द्यायचं. x2 मायनस x1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 म्हणजे -3 मायनस y1. आता -8 आहे. -8 म्हणजे +8. हे चेंजेस कळले पाहिजे बघा. -8 म्हणजे +8 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 7 + 5 12 खरं -12 आहे. -12 चा स्क्वेअर प्लस 8 3 म्हणजे 5 चा स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ 12 स्क्वेअर 144 मायनस चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर 25
त्यांची ऍडिशन किती आली, दोघांची ऍडिशन 169. हे डिस्टन्स LM आहे ना, हे डिस्टन्स आता रूट घ्यायचं तुम्हाला. सो डिस्टन्स LM इज इक्वल टू त्याचं रूट किती आलं सांगा, तर 13 युनिट्स. हे तुमचं फायनल आहे. आता मगाशी जे मी म्हणत होतो की नाही डिस्टन्स फॉर्म्युला, हे x2 x1 दिलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे फॉर्म्युला असा तेही दाखवून देऊ. डिस्टन्स LM इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x1 x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 y2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ. आता मी काय म्हणतो बघा, फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे फर्स्ट कोऑर्डिनेट, हा पण फर्स्ट कोऑर्डिनेट, हा सेकंड कोऑर्डिनेट, हा सेकंड कोऑर्डिनेट. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर बघा, 5 मायनस 7 चा ब्रॅकेट स्क्वेअर, हे बघा 5 मायनस 7 म्हणजे प्लस 7 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड चा ब्रॅकेट स्क्वेअर. सेकंड कोण आहे, -8 -3 म्हणजे +3 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. मी असं म्हणतो फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ 7 + 5 12, 12 चा स्क्वेअर प्लस -8 आणि +3 म्हणजे -5 चा ब्रॅकेट स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर किती 144 आणि -5 चा स्क्वेअर +25. हे चालेल की नाही बघा, इज इक्वल टू यांची ऍडिशन 169 आणि त्याचं रूट किती सांगा 13. सो डिस्टन्स LM इज इक्वल टू किती आलं 13. म्हणजे थोडक्यात मला यातनं काय सांगायचं आहे, तुम्ही फॉर्म्युला x2 x1 लिहा नाहीतर मग x1 x2 लिहा, काहीही फरक पडत नाही. दोन्ही आन्सर्स काय असतात, सेम असतात. तुम्हाला जे करायचं ते करा. मी नेहमी x1 x2 लिहितो, पण तुमच्या पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तेव्हा तुम्ही पुस्तकासारखं वापरा. तुमचा प्रश्न आहे काय करायचं, लक्षात आलं सगळ्यांना. आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मधला 6 तर सांगा, W चे कोऑर्डिनेट्स आहेत -7/2 4 आणि W नंतर x चे कोऑर्डिनेट्स आहेत 11 4. हे त्याचे कोऑर्डिनेट्स W आणि x. आता यातला तुम्हाला डिस्टन्स पाहिजे आणि याच्या खाली x1 y1 आणि x2 y2 असं पेन्सिलने लिहायचं. मग डिस्टन्स Wx इज इक्वल टू फॉर्म्युला रूट ऑफ x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x2 x1, x2 कोण आहे 11 मायनस x1 कोण आहे -7/2 आहे म्हणजे ते झाले +7/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1, y2 कोण आहे 4 -4 चा ब्रॅकेट स्क्वेअर y2 y1 चा ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट या ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 11 2 22 प्लस 7/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 4 0 0 चा स्क्वेअर अंडर रूट सांगा हे किती आले 29/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे पुढचे 0. आता मला सांगा 29/2 चा स्क्वेअर करायचा आणि त्याचं रूट घ्यायचं बघा, म्हणजे 4 चा स्क्वेअर करा 16 आणि लगेच रूट सांगा, म्हणजे 4च सांगा ना तुम्ही. मग कशाला सांगताय बघा, याचा स्क्वेअर करून रूट घ्यायचं म्हणजे आन्सर किती आलं सांगा 29/2 इतका आहे. हा फार फार 29/2 डिव्हिजन केलं की तुम्हाला 14.5 असंही लिहिता येईल. कुठलंही आन्सर चालतं, हे पण चालतं आणि हे पण चालतं. या प्रकारे क्वेश्चन नंबर 1 मधले राहिलेले 4ही प्रॉब्लेम्स म्हणजे 6 मधले मी 2 केलेत, उरलेले 4 प्रॉब्लेम्स तुमचे तुम्ही कंप्लीट करायचे. नाउ क्वेश्चन नंबर 2, डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. तुम्हाला असे 3 पॉइंट्स दिलेत आणि ते कोलिनियर आहेत की नाही आपल्याला ठरवायचे. ते पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचं. ठीक आहे बघा, क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट सगळे एकसारखे आहेत. हा क्वेश्चन नंबर 2 त्यातला मी फर्स्ट लिहितोय. सांगा ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा 1 आणि -3. बी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा, बी चे कोऑर्डिनेट्स 2 -5 आणि सी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा
-4 आणि 7. मग याच्यावरून तुम्हाला टोटल 3 डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे. कोणते कोणते सांगू? AB हे एक डिस्टन्स आहे, BC हे दुसरं डिस्टन्स आहे आणि AC हे तिसरं डिस्टन्स आहे. असे 3 डिस्टन्सेस पहिल्यांदा काय करायचे आपण कॅल्क्युलेट करायचे. मग पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगतो. बघा असं लिहायचं, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता ते x1 y1 वर सगळं लिहायचं बंद करा, कारण इथे x1 y1 इथे x2 y2 लिहिणार, परत हे लिहिताना परत x1 y1 ते कन्फ्यूज होतो. त्यापेक्षा मी सांगतो तसं सोपं करायचं. ऐका, आता मी जे फर्स्ट मायनस फर्स्ट मगाशी करून दाखवलं की नाही, ते याचसाठी करून दाखवतो. बाय डिस्टन्स फॉर्म्युला आता मी पहिल्यांदा AB डिस्टन्स काढणार आहे. डिस्टन्स AB इक्वल्स बघा अंडर रूट, हे बघा A आणि B कडे लक्ष आहे. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर बघा, सेकंड मायनस सेकंड -3 मायनस मायनस 5 म्हणजे +5 चा ब्रॅकेट स्क्वेअर. एवढं सोपं आहे. अंडर रूट 1 मायनस 2 म्हणजे -1 त्याचा स्क्वेअर, -3 + 5 म्हणजे 2 चा स्क्वेअर, √1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे हे डिस्टन्स किती आलं सांगा? √5 आलं. कोणतं? AB हे डिस्टन्स किती आलं? √5 AB. आता तुम्ही याच्याच खाली कंटिन्यू करायचं आहे, मी इकडे करणार आहे. आता मी डिस्टन्स BC कॅल्क्युलेट करणार आहे. डिस्टन्स BC स्क्वेअर रूट ऑफ बघा, फर्स्ट मायनस फर्स्ट काही x1 मायनस x2 काही म्हणायचं नाही बघा. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर 2 मायनस मायनस 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर 2 मायनस मायनस 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड चा ब्रॅकेट स्क्वेअर -5 मायनस 7 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 + 2 6 चा स्क्वेअर प्लस -5 मायनस 7 म्हणजे -12 चा स्क्वेअर. मग 6 चा स्क्वेअर किती? 36. त्यानंतर 12 चा स्क्वेअर किती? 144. बरोबर आहे. तर या दोघांची ऍडिशन किती आली सांगा? या दोघांची ऍडिशन 44 आणि हे 36 म्हणजे 180 आली का बघा? दोघांची ऍडिशन 180 येते का चेक करा. ठीक आहे. आता जसं याच्यात √5 शिल्लक झाले की नाही, तसं ही स्टेप महत्वाची नीट आहे का? हे 180 आहे ना, 180 ते 36 5 असं आपण लिहू शकतो. 36 किंवा वाटलं तर तुम्ही काय करा, बरं पहिले हे कंटिन्यू करतो मग दाखवतो. 36 5 180 येतात, त्या ह्याचं रूट बाहेर काढा म्हणजे 6√5 आन्सर येईल. किती येईल सांगा? डिस्टन्स BC चा आन्सर किती येईल? डिस्टन्स BC 6√5. आता हे काही जणांना डायरेक्ट जमत नाही 36 5, त्यांनी काय करायचं तर बघा, 180 चे फॅक्टर्स 290 245 कळतं का बघा? 315 3 5 आणि 5 × 5. मला सांगा स्क्वेअर रूट घेताना दोनदा 2 आलेत ना, एकदा 2 हे एकदा 3 आणि हे 5 आहेत असे ना रूट मध्ये. हे बघा 3 2 6 किंवा सरळ बघा इथं स्टेप अशी करा, इथंच दाखवतो रूट ऑफ. सांगा काय काय लिहिणार आतमध्ये? 2 2 3 3 आणि 5. 180 चे फॅक्टर्स लिहिले. आता यातला 2 बाहेर पडणार, यातला 3 बाहेर पडणार. 2 बाहेर पडले, 3 बाहेर पडले, रूट मध्ये 5 राहिले आणि 3 2 6 6√5. कसंही करा, तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. चला आता डिस्टन्स BC मिळालं बघा. आता अजून एक डिस्टन्स काढायचं आहे, थर्ड AC डिस्टन्स काढायचं आहे मला. काय काढायचं आहे? डिस्टन्स AC. तुम्ही एका खाली कंटिन्यू करायचा, मला फक्त जागा कमी होऊन मी असं दाखवतो. चला डिस्टन्स AC. तुमचं लक्ष A आणि C कडे पाहिजे. आता A आणि C फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस मायनस 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर, सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर -3 मायनस 7 चा ब्रॅकेट स्क्वेअर, रूट ऑफ 5 चा स्क्वेअर
-10 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25, मायनस चा स्क्वेअर प्लस हे झाले 125. आता हे तर तुम्हाला कळतंय की याला 25 5 ला लिहिलं की त्यातलं एकाचं रूट बाहेर पडेल म्हणजे 5√5 आलं, 5√5. हे झाले डिस्टन्स AC. झालं डिस्टन्स AC. असे तिन्ही डिस्टन्सेस तुम्हाला मिळाल्यानंतर त्या तिघांमधलं सगळ्यात मोठं डिस्टन्स पहिल्यांदा शोधायचं. काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा मोठं डिस्टन्स शोधायचं. मी एका क्वेश्चन मधनं सगळे एक्सप्लेन करणार आहे बरं का, त्यामुळे नीट ऐका. जे काही तुम्हाला 3 पॉइंट्स दिले असतात त्या 3 पॉइंट्स मध्ये दोघात आणि दोघांतले 3 डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे. ते झाल्यानंतर सर्वात मोठं डिस्टन्स एकदा बघायचं. आता इथे आपल्याकडे बघा हे 1√5, हे 6√5, हे 5√5. आता √5 कडे बघूच नका, नुसतं 1 कडे बघा. 1, 6 आणि 5 सगळ्यात मोठे कोण आहेत? 6. म्हणजे हे डिस्टन्स मोठं आहे. कन्सिडर डिस्टन्स BC इक्वल्स 6√5. त्याला इक्वेशन 1 द्यायचं. मग राहिलेल्या 2 डिस्टन्सेसची टोटल करायची. पुन्हा द्यायचं. कन्सिडर कोण डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स कोण राहिले बघा AC. सांगा AB किती आहे? √5. AC किती आहे? 5√5. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की इथं 1√5 नंबर असतो. इथं 1√5. 1√5 प्लस 5√5 म्हणजे किती आलं सांगा? 6√5. याला इक्वेशन 2 दिलं. 1 आणि 2 वरून बघा की हे जे डिस्टन्स आहे ते या दोघांची ऍडिशन आहे की नाही बघा. मग खाली लिहायचं फ्रॉम 1 and 2. हा सांगा काय? डिस्टन्स BC इक्वल्स डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. BC हे डिस्टन्स AB आणि CA यांच्या ऍडिशन एवढं आहे असा त्याचा अर्थ झाला. BC हे डिस्टन्स कोणाकोणाच्या ऍडिशन एवढं आहे सांगा? तर AB प्लस AC इतकं आहे. AB प्लस AC म्हणजे BA प्लस CA किंवा BA प्लस AC इक्वल्स काय आहे? डिस्टन्स BC आहे. असं जेव्हा असेल, आता इथे मी हे झालं बरं का, जर प्रॉब्लेम संपलाय तर असं जर जेव्हा इक्वल डिस्टन्स असेल, हे आणि हे जर इक्वल आलं तर देअरफॉर पॉइंट्स ABC आर कोलिनियर असं आन्सर लिहायचं. ABC आर कोलिनियर म्हणजे काय बघा, हे बघा हे जे BC मी फिगर वर दाखवतो तुम्हाला. हे बघा BC सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे. मग मध्ये कुठेतरी A पॉइंट घ्या. A हा इथे घेतला A. सांगा BC डिस्टन्स किती आहे? 6√5 म्हणजे हे डिस्टन्स आहे 6√5. AB किती आहे सांगा? AB 1√5. हे बघा AB 1√5 आणि AC किती आहे सांगा? बघा AC किती आहे सांगा? 5√5. बघा 5√5 प्लस 1√5 म्हणजे 6√5 आले की नाही? म्हणजेच BAC हे एका लाईन वर असले पाहिजेत. म्हणजे पॉइंट्स ABC काय असले पाहिजेत? कोलिनियर असले पाहिजेत. आणि आता समजा पुढच्या क्वेश्चन मध्ये, एखाद्या क्वेश्चन मध्ये हा झाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. हे काढायचं नाही बरं का, हे फिगर मध्ये बघा, हे काहीही तुम्हाला ड्रॉ करायचं नाहीये. हे मी तुम्हाला कळा म्हणून दाखवलं. हे परत सांगतो, याची प्रोसेस एकदा पटकन सांगतो. तुम्हाला 3 पॉइंट्स देतात, त्यांचे कोऑर्डिनेट्स दिले असतात. त्यातले दोघांमधलं डिस्टन्स काढायचं. एकदा AB मग BC आणि मग राहिलेलं AC असे 3 डिस्टन्सेस काढून ठेवायचे. हे तिन्ही डिस्टन्सेस मिळाल्यानंतर मग सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे ते लिहायचं. त्याला इक्वेशन 1 द्यायचं. मग इतर 2 जे राहिलेले असतात त्यांची ऍडिशन करून बघायची. ती ऍडिशन जी आहे त्याला इक्वेशन 2 द्यायचं. आणि 1 आणि 2 मधले जर RHS दोघांचे सेम असतील तर LHS सेम दाखवायचे.
म्हणजे डिस्टन्स BC इक्वल्स AB प्लस AC असं दाखवायचं आणि हे इक्वल असेल तर पॉइंट्स ABC आर कोलिनियर म्हणायचं. आणि आता समजा की तुमचं समजा म्हणतोय मी की डिस्टन्स BC समजा काहीतरी वेगळं आलं असतं 8√5 आलं असतं असं समजा आणि यांची ऍडिशन आली असते 6√5 राहिलेल्या दोघांची ऍडिशन 6√5 आली असते. तर मग लिहिताना कसं लिहायचं डिस्टन्स BC इज नॉट इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. Therefore, points ABC are not collinear किंवा points ABC are non-collinear. मग ते कधी ABC असेल, कधी XYZ असतील, कधी PQR असतील, जे काय असेल त्यानुसार तुम्हाला तो प्रॉब्लेम कंटिन्यू करता आला पाहिजे. लक्षात आलं? मग या प्रमाणात तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मधले चारही प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवून ठेवायचे. ओके.